वृश्चिक राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत. मुलांचं शिक्षण झालंय गुरुजी, त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी मुलाला चांगली नोकरी आहे, मुलीला चांगली नोकरी आहे, तर त्यांचा विवाह होत नाहीये. गुरुजी विवाहावरून त्यांचे 2 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष लोटले गेलेत, संतती सौख्य प्राप्त होत नाहीये. वास्तू घेण्याची इच्छा आहे, वाहन घ्यावं की न घ्यावं, परदेशात राहावं की मायदेशी राहून मी काम करावं, व्यापार करावा की नोकरी करावी, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि आपल्या जीवनातील दुःख कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 12 जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 जानेवारी या दिवशी सूर्य ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. प्रथम स्थान, ज्याला आपण तनुभाव लग्नभाव असं म्हणतो, मग प्रथम स्थानाचा मालक म्हणजेच मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला धनु राशीतनं मकर राशीमध्ये वास्तव्याला जातोय. मग पहिले 15 दिवस आर्थिकता ही तुमची कमवण्याकडे जास्त तुमच्या डोक्यामध्ये कल असणार आहे की आपण स्थिर व्हावं, आपण कुटुंबासाठी काहीतरी करावं. आत्तापर्यंत आपण लोकांचा विचार केला, हे जे विचार मनामध्ये येतात ना, हे खूप चांगले आहे, हे डेव्हलपमेंट करणारे, हे प्रगती करणारे आहे. म्हणजेच काय, तर या महिन्याच्या सुरुवातीपासून परिवाराची अगदी तुम्ही हाताच्या आपल्या बोटांप्रमाणे काळजी घ्याल आणि अगदी त्यांच्यासाठी काय करावं आणि काय करू नये यासाठी तुम्ही अत्यंत उत्सुकतेची भूमिका दाखवताय. त्याचबरोबर परिवारातील एखाद्या सदस्याला नोकरी लागणे, त्याचबरोबर परिवारातील सदस्याकडनं आर्थिकतेची मोठी मदत तुम्हाला होणे, एखाद्या प्रगतीच्या दृष्टीनं घराच्या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा आहे, मग काही आपल्याला खरेदी करायची आहे, तर पैशाचा जो काही प्रश्न आहे तो पहिल्या 15 दिवसामध्ये तुमचा अत्यंत सहज सुलभतेनं मिटतो आहे. आणि पुढे ज्यावेळेला मंगळ ग्रह हा 15 जानेवारी या दिवशी पराक्रम स्थानामध्ये जाईल, तुमच्याकडे जो बाकी असलेला शिल्लक असलेला किंवा तुम्ही जपून ठेवलेला पैसा, तुम्ही काहीतरी व्यवसाय करावा असे विचार डोक्यात येतील किंवा काहीतरी आपण व्यापारधंदा सुरू केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या बहिणीला भावाला आर्थिकतेची थोडी गरज पडणार आहे, त्या सहकार्याच्या भूमिकेनं सुद्धा तुम्ही त्यांना मदत करणार आहात. ही गोष्ट अत्यंत विचार करायला लावणारी आणि लाभ करणारी आहे. मनाच्या विरुद्ध जरी काही गोष्टी होत असल्या, परंतु एखाद्याला जर आपल्या वागण्याला आनंद मिळत असेल तर तो तुम्हाला लाभप्रद समजावा लागतो. द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंब वाणीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा अष्टम स्थानामध्ये स्थित आहे. आता धनस्थानाचा ग्रह अष्टमामध्ये, तसं पाहायला गेलं तर कुठल्याही स्थानाचा ग्रह जर अष्टमात असेल तर तो वाईटच फल देताना आढळतो. म्हणून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी अशा सांगेल, पैसा येतो आहे, आर्थिक प्रश्न मिटताय, म्हणून मग बऱ्याच वेळेला आपण एखाद्या आमिषाला बळी पडतो. म्हणजे कसं, तुम्हाला नोकरीला लावून देतो, तुमचे कमी पैशात जास्त पैसे करून देतो किंवा अनेक अन्यतम काही गोष्टी असतील, तर चुकीच्या फ्रॉडेड व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका, कष्टावरती विश्वास ठेवा. ही गोष्ट तुम्ही जर मनाला ॲक्सेप्ट करून घेतली, मनाला समजवली, तर चुकीच्या गोष्टीपासून फसण्यापासून आपण नक्की वाचू. तृतीय स्थान, या तृतीय स्थानाला आपण पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा पंचम स्थानामध्ये स्थित आहे. आता तसं पाहायला गेलं तर पापग्रहांना उपचय स्थान मानवतात आणि शुक्र रवी मंगळ बुध हे असंख्य असे ग्रह या तृतीय स्थानामध्ये येऊन विराजमान होत आहे.
असंख्य म्हणण्यापेक्षा त्यातल्या त्यात हे 4 ग्रह मुख्यत्वे तिथे येऊन विराजमान होत आहे. मग पराक्रम स्थानाचा ग्रह ज्या वेळेला पंचम स्थानामध्ये येतो त्यावेळेला अभ्यासामधील अडथळे दूर होतात, ही गोष्ट तेवढीच खरी. परंतु मला जर या विषयामध्ये करिअर करायचं आहे, मला माझ्या जीवनामध्ये हा निर्णय घ्यायचा आहे, तर मला अशा वेळेला कोणाचा विचार करण्याची गरज पडत नाही, तर मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती जीवनात प्रगती करू शकतो. या गोष्टीची, या अस्तित्वाची मला जाणीव होत असते. असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येईल. त्याचबरोबर पराक्रम स्थान हे अतिशय उच्चतम गोष्टींचं सुख दर्शवणार आहे. विशेष करून आपल्या बहिणीला, भावाला नोकरी लागणे आणि ती सरकारी नोकरी असण्याचा योग यामध्ये दाखवतो आणि त्यांच्यामुळे आपली नक्कीच मान उंचावल्याशिवाय राहणार नाहीये. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे. हे मातृस्थान आहे, आईचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचमात असल्या कारणानं आईची प्रकृती अगदी ठणठणीत असणार आहे. मग या महिन्यामध्ये वास्तू घेण्याचा योग आहे का? तर हो आहे. वाहन घेण्याचा योग आहे? हो आहे. शेती जमीन घेऊ शकतो आपण, पाळीव प्राणी घेऊ शकतो आपण, शेतीचा व्यापार व्यवसाय आपला मोठा करू शकतो आपण. त्याचबरोबर ज्या जातकांना फळं झाडं लावायचे आहे, फुलं झाडं लावायचे आहे, नवीन पीक घ्यायचं आहे, अन्यतम काही गोष्टी करायच्या, जी मनात भीती होती ना तिला अगदी सहज दूर करा आणि तुम्ही पाऊल उचला. नक्की तुम्ही यशाकडे वाटचाल कराल. कारण की इथे राहू महाराज सुद्धा विराजमान आहे, जे की शनी महाराजांना आपला मित्र मानतात. पंचम स्थानामध्ये मीन राशी आहे. मग या मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह हा अष्टम स्थानामध्ये स्थित आणि इथे शनी महाराज हे विराजमान झालेले आहेत. त्यामुळे संतती सौख्याच्या दृष्टीनं विचार करता हा महिना काही तुमच्यासाठी योग्य नाही आहे. आपण घेतलेला डॉक्टरी इलाज ते पैसे तुमचे व्यर्थ किंवा वाया जाण्याचे जास्त योग आहेत. म्हणून थोडंसं संयमानं, थोडंसं विचारपूर्वक एखादा महिना थांबून मग आपण जर संततीचा विचार करू, चान्स घेऊ, तर तो तुमच्यासाठी योगप्रद असणार आहे. इष्टदेवतेच्या कृपेच्या बाबतीत आपण केलेली उपासना, आपण केलेला मंत्रजप ज्यावेळेला आपण इतरांना सांगतो तर त्याची शक्ती, ताकद पूर्णतः संपून जाते. म्हणून एका गोष्टीकडे लक्ष द्या, तुम्ही करत असलेल्या देवादिकांच्या गोष्टी ह्या कोणाजवळही तुम्ही चर्चेत आणू नका. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. बाकी ज्या मुलांना उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं बाहेर जायचं आहे, मग ते परदेशात असेल किंवा अन्यतम काही गोष्टी असेल, तो विचार डोक्यात आला, प्रयत्न केला आणि आपण ते विषय सोडून दिले. परंतु अचानक म्हणून आपल्याला एखाद्या गोष्टीचा फोन येतो आणि आपलं काम ते होऊन जातं, तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होतो. या पद्धतीची गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळेल. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला राशी परिवर्तन करून येतोय. तो मकर राशीमध्ये येतोय. तोपर्यंत कुठे असणार आहे? तर धनस्थानामध्ये. मग आपण जे काही काम करत असो हे नोकरीचं स्थान आहे आणि नोकरीच्या स्थानाचा स्वामी धनस्थानामध्ये, म्हणजे आपल्या नोकरीत बढती ठरलेली आहे, पगारवाढ ठरलेला आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की मी हे काम करतोय, माझा पगार वाढत नाही, मी हा जॉब सोडून देतो, दुसरा जॉब स्वीकारतो. असं करू नका, थोडं थांबा. सब्र का फल मीठा होता आहे. हा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि ज्या वेळेला तुमचा तो मंगळ पराक्रम स्थानामध्ये जाईल त्यावेळेला तुम्हाला जबाबदारीचं ओझं सुद्धा घ्यावं लागेल. कामाची व्यापकता वाढेल, परंतु आर्थिकतेचं प्रमाण वाढल्यामुळे काम अगदी तुम्ही आनंदानं डोक्यावर घेऊन झेलून करणार आहात. सप्तम स्थानामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारीला धनु राशीतनं मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. आता अष्टम स्थानाचा ग्रह धनस्थानामध्ये, म्हणजे हा अचानक धनप्राप्तीचा देणारा योग आहे. तसं पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं ही पत्रिका अत्यंत लाभप्रद दाखवली जाते. म्हणजे पूर्वीचे काही कोर्टाचे केसेसचे निकाल येणं बाकी असेल, कोणाला उसने दिलेले पैसे बाकी असतील, ते येत नव्हते, ते लोक आपल्याला टाळाटाळ करत होते, या लोकांकडनं आपल्याला आपले पैसे मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. ही गोष्ट बाकी तेवढीच खरी. जे जातक विवाह इच्छुक आहे त्या विवाह इच्छुकांसाठी सुद्धा चांगली संधी प्राप्त होते. या निमित्तानं त्यांचे विवाह निश्चित होऊ शकतात. परिवारातल्या सदस्याकडनं आपण लग्न जमवण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली जाईल आणि चांगल्या प्रतीचं स्थळ आपल्याला येणार आहे. म्हणजे आपला जो जीवनसाथी आहे तो नोकरीला किंवा स्वतःच्या पायावरती उभा असलेला असा प्राप्त होण्याचे योग दाखवत आहे. त्याचबरोबर पार्टनरशिपमध्ये कोणाबरोबर काम करावं का, तर करायला हरकत नाहीये. तेही गोष्ट तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. अष्टम स्थानाच्या दृष्टीनं या स्थानाला मृत्यूचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह
हा पत्रिकेचा विचार करता 17 जानेवारीला राशी परिवर्तन करून धनस्थानातनं तो पराक्रम स्थानाकडे येतोय. मग अष्टमेशाचा तो स्वामी लग्न स्थानात ज्या वेळेला तो धनस्थानात जातो त्यावेळेला तुम्हाला तो आर्थिक प्राप्ती करून देतो, ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. भाग्यस्थानामध्ये कर्क राशी आहे. या कर्क राशीचा स्वामी जो काही चंद्रग्रह आहे हा दर 2 दिवसाला राशी परिवर्तन करतो. त्यामुळे महिन्याच्या राशी भविष्यात त्याचा विशेष विचार होत नाही. परंतु अनेक ग्रहांची सप्तम दृष्टी या स्थानावरती असल्या कारणानं अगदी स्वतःच्या मनाला तुम्हाला कुठे आवरण्याची गरज नाही. जे म्हणून निर्णय घेताय, जे म्हणून कामं घेताय, करताय ते तुम्ही अगदी सहज हातावेगळे करणार आहात. ही तुमची खूप अत्यंत राजस्वी गोष्ट असणार आहे. दशमस्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 14 जानेवारीला राशी परिवर्तन करतोय आणि तो धनु राशीतनं मकर राशीमध्ये येतोय. मग दशमस्थानाचाही स्वामी हा धनस्थानामध्ये असल्या कारणानं आर्थिकतेच्या बाबतीत तर या महिन्यात चणचण तुमची नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्याकडे एक म्हण आहे की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. म्हणजे काय, अपेक्षाही केली नव्हती त्यापेक्षाही जास्त धनप्राप्तीचा, पदाचा, प्रतिष्ठेचा योग तुमच्या कुंडलीमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांच्या आलेला आहे. कामाला गती मिळते, फक्त तुम्हाला थोडी धावण्याची तयारी ठेवावी लागेल, तुम्हाला थोडे कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म थांबवू नका म्हणजे तुमची गाडी थांबत नाही. एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे. मग या लाभाचा स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारीला राशी परिवर्तन करून धनु राशीतनं मकर राशीमध्ये येतोय. लाभेश धनामध्ये हाही एक अत्यंत उच्च प्रतीचा योग मांडला गेलेला आहे. धनस्थानाशी ज्या वेळेला म्हणजे अर्थस्थानाशी ज्या वेळेला हे योग होतात हे अत्यंत लाभप्रद असतात. मिळालेल्या लाभाचा उपयोग तुम्ही कौटुंबिक सुखासाठी करत आहात, व्यर्थ करत नाहीये, ही गोष्ट बाकी आनंदाची बाब आहे. व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारीला राशी परिवर्तन करतो आणि धनु राशीतनं तो मकर राशीमध्ये जातोय. म्हणजे शुक्र, रवी, मंगळ, बुध हे राशी परिवर्तनापूर्वी सगळे ग्रह धनस्थानामध्ये विराजमान असल्या कारणानं अगदी तुमची या महिन्याची जी सुरुवात आहे ती अगदी धूम धडाक्यात होते असं म्हणायला हरकत नाहीये. खर्च तुमचा व्यर्थ होत नाही, बाकी स्वतःसाठी, बहीण भावंडांसाठी, परिवारातील सदस्यांसाठी तुमचा खर्च होणार आहे आणि तो करावाच लागतो. ही गोष्ट ही तेवढीच महत्वाची आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी या महिन्यामध्ये शुभ दिवस 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख आहे. 25 तारीख, 26 तारीख आणि 27 तारीख सुद्धा आहे. या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख आहे. त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक या महिन्यामध्ये 7 आहे आणि शुभ रंग आपल्यासाठी पोपटी आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा. पत्रिकेतली त्याने अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल. मंत्र आहे ओम रुद्रमंडलधराय नमः. या मंत्राचा आपण जप करायचा आहे. लवकर भेटू आपण.